गुड मॉर्निंग आई. तर आमच्याकडे आज आहे पुरणपोळीचा आयटम. तर आता मी हे डाळ शिजवायला लावू पाण्यात, गरम पाण्यात. सो आता थोडी डाळ भिजत घालून ठेवलेली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे. सो आता हे थोड्या वेळाने डाळ पाण्यामध्ये घालू शिजवायला. गाईस आता ही टाकली आहे डाळ शिजवायला, चण्याची डाळ. आणि मी घेतले, पाणी भरून झालं आता आणि घेतले आता लादी पुसायला. सकाळचे वाजले 7:30. आज सगळं जरा पटापट आवरायचं आहे आम्हाला. सो घेतले लादी पुसायला. ही आई आता लादी पुसून हॉल बाकी आहे. बेडरूम आणि किचनचं करून घेतलं. हॉलमध्ये हे झोपलेले आहेत. सो हॉल बाकी आहे. आज आम्हाला आहे पुरणपोळ्यांची ऑर्डर. सो म्हणून घेतलेत बनवायला. काही सकाळचे 8 वाजलेत आणि 8 वाजताच बघा केवढं ऊन पडलं आहे. माय गॉड. आणि घेतलेत मी आता कपडे सुकत घालायला. आणि गाईच हे झालेत कपडे सुकत घालून. आता ही घेतलं वेलची आणि काय गाई, वेलची आणि जायफळ. गाईच आता पीठ मळायला घेते. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मैदा, हळद आणि मीठ आहे चवीनुसार. आता हे मळताना दाखवेल मी तुम्हाला. हे बघा, हे घेतलं माझ्या आईने पीठ मळायला. आणि मी घेते आता गूळ बारीक करायला. आता हे डाळीचं पाणी काढलंय पुरणपोळीची आमटी करायला. कटाची आमटी बोलतात त्याला. आता हे मिक्सरला लावायचं नाही का शिजवायचं परत. आणि आता हे परत गूळ टाकलेलं आहे. सो आता हे परत शिजवायचं. वितळवून घ्यायचं डाळीमधलं. पाणी नाही ठेवायचं डाळीत. हे बघा असं सुरीने बारीक करते. हे केलं मी गूळ बारीक आणि हे मळलं आईने पीठ. डाळीमधलं पाणी काढून वापस डाळ शिजवायला ठेवले गूळ टाकून त्यात कडवायला. आणि हे पाणी सगळं काढून घेतले डाळीतलं आमटी बनवायला, कटाची आमटी. डाळी आता आमटी बनवायला घेतले. फोडणीला टाकले मोहरी, कढीपत्ता आणि लसूण. आणि ही डाळ इथे शिजते अजून गूळ टाकलेली पुरणपोळीसाठी. आणि या पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. आई माहिती ना मीठ आहे टाकलं आता मी. वाटणाचा मसाला टाकला हा. हे अशी झाली गाईस डाळ. आता हे मिक्सरला लावायचं. आणि मग मी आईला मिक्सरला वाटून पुरण करून दिलं. मग आईने पुरणपोळ्या करायला स्टार्ट केल्या. असं पुरण भरलं त्या पिठामध्ये. आणि बघाच आता किती मस्त मोठ्या मोठ्या माझ्या आईने पुरणपोळ्या केल्यात. एकदम अशा घरगुती चवीच्या, एकदम खमंग घरगुती चवीच्या पुरणपोळ्या करून भेटतील. जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बघू शकता तुम्ही पुरणपोळी किती मस्त आहे आणि किती मस्त फुलेल पण. सो
मग आईने अशा मस्त मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या. आणि हे माझं पोळपाट पण खूप छान आहे हा गाईज, मस्त. त्याच्यावर चपात्या पण खूप छान होतात. आणि आता पुरणपोळ्या पण बघूच शकता तुम्ही, खूप मस्त होतात. असे चिटकत वगैरे नाही आहे ह्याला पोळपाटाला. आणि मग ही झाली पुरणपोळी तयार लाटून आणि मग आईने घेतल्या पुरणपोळ्या भाजायला. आणि मला येतात पण लाटता येतात गाईज, मला असं ते पुरण भरता वगैरे नाही येत. लाटता आणि भाजता येतात मला, पण माझ्यापेक्षा छान आई करते. सो आईच करते पुरणपोळ्या आमच्याकडे नेहमी. बघू शकता तुम्ही. झाली की नाही इच्छा पुरणपोळी खाण्याची. मग असं तेल वगैरे लावून बनवतो आम्ही. आम्हाला तूप आवडत नाही, त्यामुळे आम्ही तेल वगैरे लावून करतो. आणि कस्टमरची डिमांड पण तशीच होती, सो त्या इंटेन्शनने बनवल्या. कसा वाटतोय पुरणपोळीचा आकार? पुरणपोळी नक्की सांगा कमेंटमध्ये. आहे जेवणाचा ताट, पुरणपोळी, पुरणपोळीची आमटी, भात. आता मी डाएटवर असल्यामुळे कुरडई पापड वगैरे काय घेतलं नाही, बट बघू शकता मला पुरणपोळीची आमटी खूप 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 म्हणजे खूपच जास्त आवडते. सो हा होता लंच. आईज आणि ह्या आहेत आमच्या पुरणपोळीच्या ऑर्डर आलेल्या. सो ही आता मी द्यायला चालले. सो कुणाला पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मला. थँक्यू.